अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतीचं मोठं नुकसान झालंय असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलं। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करण्यास मोदी मागे हटणार नाही असं आश्वासनही त्यांनी दिलंय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा झाली आहे। संजय राऊतांच्या घरच्या कार्यक्रमात ठाकरे बंधू एकत्र आले होते। यानंतर मातोश्रीवर दोघांमध्ये चर्चा झाली। 2 महिन्यात राज ठाकरे दुसऱ्यांदा मातोश्रीवर दाखल झाले। ठाण्यातल्या वाढत्या भ्रष्टाचार, पाणी प्रश्न, वाहतूक कोंडीच्या प्रश्नासाठी मनसेची बैठक झाल्याची माहिती अविनाश जाधवांनी दिली आहे। युतीबाबतचे सर्व निर्णय राज ठाकरे घेणार असं वक्तव्यही त्यांनी केलंय। अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा 2025 मध्ये यवतमाळच्या महेश नेमाडेनं देशात पहिला क्रमांक मिळवला। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महेश नेमाडेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्लीतील समारंभात विशेष सत्कार करण्यात आलाय। ठाणे महापालिकेभोवती अनधिकृत इमारती आणि इतर समस्या घोंगावताना पाहायला मिळतात। अशातच महापालिकेतील अधिकाऱ्यांना अतिरिक्त खाती दिल्यामुळे नागरिकांचे प्रश्न सोडवताना अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते। ऐन दिवाळीत महावितरणाकडून वीज दरवाढ जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे ग्राहकांना महागाईचा झटका बसलाय। ऑक्टोबरच्या बिलात प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत वाढ झाली। सणासुदीच्या दिवसात खरेदी खर्चावर आता वीज बिलाचा अतिरिक्त भार जोडला जाणार। पुढल्या वर्षी सरकारी नोकरीत महाभरती होणार असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रक्रिया जलद होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। त्यांनी या संदर्भाची घोषणा केली आहे। संरक्षण मंत्रालयानं मिसाईल, तोफांचे गोळे, दारुगोळा आणि शस्त्रास्त्र विकसित आणि उत्पादन करण्यासाठी खासगी क्षेत्राचा मार्ग मोकळा केलाय। देशातील संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी आणि आत्मनिर्भरतेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचललंय। ओबीसी आरक्षण बचावासाठी वर्ध्यात ओबीसी समाजानं मोर्चा काढला। मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढला। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं अनुकंपा तसेच एमपीएससी तर्फे 171 उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले। राज्य शासनाच्या नवीन अनुकंपा नियुक्ती धोरणानुसार अनुकंपा धारकांना नोकरीची संधी मिळाली। 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत या उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरणाचा मेळावा झाला।